दोस्ती चषक 2024 आणि या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा तमाम या क्रिकेट रसिकांचं करूया आपण हार्दिक हार्दिक असं स्वागत। आयोजक देखील आता गारटलेत बघा, आयोजकांनी देखील आता शाल घेतल्यात। जी शाल त्यांनी या आधी मान्यवरांना घातली ती शाल त्यांना आता घालावी लागली आणि ते या आयोजनामध्ये एवढे दंग झाले होते की घरनं स्वेटर आणायचं विसरले। स्वागत असेल आयोजकांचं देखील। थोडस गमतीशीर हा योग होता आणि जयेश पाटील यांना माहिती आहे गमती जमती या क्रिकेट खेळामध्ये नेहमी घडत असतात। उद्या जयेश पाटीलची कदाचित मॅच आहे, या मैदानावरती ते खेळताना आपल्याला पाहायला मिळतील। आज आपण कुणाल पिंगळेला पाहिलं, स्वामी देशमुख यांची टीम शेवटच्या रात्री पाहणार। वाशिवली संघाला त्यांनी पुरस्कृत केले, पण या मॅच मध्ये टीम पळसझरी जिंकणार की टीम नेवाली नक्कीच पाहायला मिळेल। टॉस मात्र जिंकला टीम नेवाली संघानं आणि पहिल्यांदा नेवाळी संघानं मात्र टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय। गोलंदाजी मार्गवरती पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज शुभम बेलोसे, जर्सी क्रमांक 9 की 19 09 असा जर्सी त्यानं घातलाय आणि तो गोलंदाजी मार्गवरती येतोय। एक उंच गुरा गोलंदाज पंचांच्या डाव्या बाजूनं 10-12 पावलांचं रनअप घेऊन गोलंदाजीच्या मार्गवरती आपल्याला पाहायला मिळतोय। तर स्ट्राइक एंड वरती फलंदाज असेल साईराज, नॉन स्ट्राइक एंड वरती स्नेहल। धाकड असे फलंदाज टीम पळसझरी संघाचे खेळपट्टीवरती आता खेळताना पाहायला मिळत आहेत। 24 चेंडूचा खेळ आहे। या 24 चेंडूच्या खेळामध्ये आता पहाटेच्या सुमारास मी तर म्हणेल किमान 40 धावांपर्यंत लक्ष असावं। या 40 धावा करताना नेक्स्ट इनिंग मध्ये मजा देखील पाहायला मिळेल। नेवाली संघाला पळसझरी संघाचा खेळ माहिती आहे आणि पळसझरी संघाला नेवाली संघाचे डावपेच माहिती आहेत। अको टप्प्याचा चेंडू सन्मान दिला गेला, वेगानं एक धाव कंप्लीट होतीये। एका धावेनं स्कोर कार्ड वरती धावांचा श्रीगणेश होताना टीम पळसझरी संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय। गार्ड मात्र मागणी केली जाते, रात्रीची वेळ पहाटेची वेळ गार वाऱ्याची झुळूक मात्र या मैदानाच्या आजूबाजूला पाहायला मिळते। शांतता पसरलेली आहे। जसा सामना खाणाव संघानं गमावला तसे त्याची पाठीराखीने देखील आता घरची वाटचाल सुरू करताना आपल्याला पाहायला मिळतंय। पण इथे मात्र धामणी संघाचे बरेचसे पाठीराखे अजूनही मॅचचा आनंद घेत आहेत, स्पर्धेचा आनंद घेतात। याची देही याची डोळा दोस्ती चषक 2024 दोस्तीच्या दुनियेतील हे दिलदार मित्र ज्यांनी केलेलं हे नेत्रदीपक आयोजन जयजी पाटील, प्रसादजी देशमुख आणि आमचे परम मित्र निखिल शेठ देशमुख यांना मी नक्कीच शेठ म्हणेल, कारण त्यांनी या विभागामध्ये मोठी ट्रॉफी आणण्याचा सातत्यानं विक्रम केला आणि या ट्रॉफीचा मान सन्मान त्यांनी सातत्यानं जपलाय। दोन चेंडूचा खेळ झाला आणि धावा लागला स्कोर कार्ड वरती 2 सिंगलच्या मतीनं या 2 धावा आल्यात। आडवा बॅटनं लेग साइडच्या दिशेने फटका सजवण्याचा प्रयत्न केला, पण लेग स्टंपची लाईन सोडून हा चेंडू पाहायला मिळाला। पनिशमेंट दिली गेली। स्क्वेअर चेंडूचा इथे इशारा आलाय। एक या धावेनं स्कोर कार्ड वरती वाढ होते। टोटल 3 धावा लागल्यात स्कोर कार्ड वरती। पुन्हा एकदा हलक्या हातानं सिंगल। पॉवर प्लेच्या षटकामध्ये थोडस बंधन आहे आणि हे बंधन आता फलंदाजाच्या अंगावरती आलंय। 2 क्षेत्ररक्षक सीमारेषे जवळ आपण पाहतोय, एक लॉंग ऑफ आणि दुसरा लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये तैनात आहे। बाकी सगळे 38 सर्कल मध्ये आहेत। पारंगे सर चांगलं आयोजन आहे आणि या आयोजनामध्ये तुम्हा सगळ्यांना संधी दिली गेली आयोजकांच्या माध्यमातून। हे आपलं परमभाग्य आहे। आपण छोटे समालोचक आहोत आणि या मोठ्या व्यासपीठावरती आज आपल्याला बोलण्याची संधी सातत्यानं दुसऱ्या पर्वात देखील या आयोजकांनी निर्माण करून दिली। आयोजकांचा आपण मनाच्या अंतःकरणापासून खरंच आभारी आहोत। पण इथे एक गोलंदाज देखील भारी कामगिरी करताना टीम नेवाली संघाची बाजू सिद्ध करतोय। ठोकण्याचा प्रयत्न केला पण हा फटका फसला।
इथे फाईन लेगचा क्षेत्ररक्षक 38 सर्कल मध्ये पाहायला मिळाला, ज्यानं टिपलाय झेल आणि पहिला बॅटर येईल मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद होणारा स्नेहल वैयक्तिक 1 या धावसंख्येवरती येतोय मैदानाच्या बाहेर. सांघिक कोट्यामध्ये धावा लागल्या त्या टोटल 4. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये अमोल दरेकर जर्सी क्रमांक 18 पाहायला मिळेल स्ट्राइक एंड वरती. अमोल एक ऑलराऊंडर खेळाडू आहे, कर्जत परिसरामध्ये मोठं नाव आहे. कर्जत प्रीमियर लीग त्यानंतर कर्जत तालुक्यातील बऱ्याचशा मानाच्या स्पर्धा या खेळाडूंनी गाजवल्यात आणि आता मात्र आल्या आल्या त्याने एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये मारलेला हा एक उत्तुंग असा मोठा फटका सीमारेषा पार. मिळतील धावा 6. इट्स अ बिग हिट षटकार. षटकाराच्या जोरावरती धावा लागल्या त्या टोटल 10. पहिलं षटक समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद. टीम पळसधरी संघाच्या धावा लागल्या स्कोर कार्ड वरती 10. संधी देऊया डीजे श्री इव्हेंटला. आदरणीय भारतरत्न सचिन सर रमेश तेंडुलकर यांची आठवण करून देणारा आकडा स्कोर कार्ड वरती आहे. जो आकडा सातत्यानं आपण त्यांच्या जर्सीवरती पाहिला तो आकडा आता स्कोर कार्ड वरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्ट्राइक एंड वरती जर्सी क्रमांक 5 साईराज स्ट्राइक एंड वरती आणि गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज आलाय नेवाली संघाचा एक ऑलराऊंडर खेळाडू अक्षय. स्पीडअप दाखवा, बऱ्याचशा वेळ मात्र खर्च झालाय. ही स्पर्धा आपण बघतोय जनरेटर व्हॅन या स्पर्धेसाठी उपलब्ध झालेत. ट्विस्ट निर्माण झाला मैदानामध्ये, पंचांची रिएक्शन मात्र पाहायला मिळत नाही. बॅट आणि कदाचित चेंडूचा संपर्क घडला नाहीये. पंच सांगतात इट्स अ नॉट आउट. निर्धाव चेंडूची सांगता होती. पुन्हा एकदा वेगानं बॅट फिरवली जाते. बॅट आणि चेंडूचा संपर्क मात्र होत नाहीये. निर्धाव चेंडूची होती सांगता. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव फेकले जातात. साईराजला मात्र विचार करावा लागतोय. गोलंदाज अक्षय, नाम में बहुत कुछ है. अक्षयचा लागोपाठचा तिसरा चेंडू डॉट 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 पाहायला मिळतोय. साईराज सलामीला आलाय, त्याला मात्र आता प्रत्युत्तर देताना चोख फटकेबाजी करावी लागणार. थेट मैदानाच्या बाहेर सफर करावा लागेल तो चेंडूचा, पण इथे अडचण निर्माण झाली आहे. अक्षय गोलंदाजाच्या माध्यमातून यावेळी चेंडूला उडवलाय, लॉंग ऑन क्षेत्रामध्ये टिपलाय झेल. साईराज हा फलंदाज देखील येईल मैदानाच्या बाहेर. सलामीची जोडी आता तंबूच्या आसऱ्याला. नेक्स्ट बॅटर जाईल मैदानामध्ये. 4थ्या क्रमांकाचा हा बॅटर असेल. सुजल. सुजल मैदानामध्ये गेला.
धावा लागला स्कोर कार्ड वरती 10. या 10 या आकड्यावरती खेचला जातोय तो पूर्णपणे हँड ब्रेक डाऊन म्हणावा लागेल सर. संडेला जसा मेगा ब्लॉक लागतो ना रेल्वे लाईनला, तसा मेगा ब्लॉक आता पळसधरी संघाच्या फलंदाजाला लावला गेलाय. पण ही गाडी कल्याणच्या पुढे आहे की कल्याणच्या मागे. आता येणाऱ्या फलंदाजाची जबाबदारी आहे या गाडीला सटीक ट्रॅक वरती आणून आता धावांच्या गाडीचं अंतर वाढवण्याची ही सुवर्ण संधी निर्माण झाली आहे. फलंदाज गेलाय सुजल 4थ्या क्रमांकावरती. सुजलला देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पण अक्षयनं या चेंडूला सावरलं, स्वतःला सावरलं, टिपलाय झेल. सुजल सारखा एक मोठा अडथळा देखील मैदानाच्या बाहेर. संधी देऊया डीजेला. ठोक डीजे. बघा पहाटेची वेळ झाली आहे. या भक्तिमय वातावरणामध्ये तुम्ही साईंची गीतं लावा, विठुरायाची गीतं लावा. या गीतानं या स्पर्धेला आनंद निर्माण होईल. रिव्हर्सिपचा प्रयत्न केला गेला. शरीराचा वेध घेणारा चेंडू आउट आहे अशी अपील मैदानामध्ये झाली, पण पंचांनी सांगितले इट्स अ नॉट आउट. षटक फेकलं गेलं. आजच्या रात्रीचं पहिलं मेडन ज्याच्यावरती घेतल्या 2 विकेट. गोलंदाजी जर आवडली असेल ना तर विदाऊट जीएसटी जरा जोरदार टाळ्या वाजवा. आणि या टाळ्या तुमची थंडी घालवेल. या टाळ्या समोरच्या खेळाडूचं प्रोत्साहन वाढेल आणि याच टाळ्यांनी तुमचा रक्तप्रवाह देखील वाढेल. 2 षटकांचा खेळ झालाय. स्कोर कार्ड वरती 3 गडी बाद 10 धावा. टीम पळसधरी संघाच्या धावा लागला स्कोर कार्ड वरती. आता स्वामी समर्थांना आठवावं लागेल टीम पळसधरी संघाला. स्वामी समर्थांचा धावा मात्र इथून करावा लागणार. ज्याकरता पळसधरी हे गाव प्रसिद्ध आहे. स्वामी समर्थांचं मठ जसं प्रसिद्ध आहे तशीच प्रसिद्धी मिळवण्यासाठी अमोलला आता फटकेबाजी करावी लागेल. ज्या अमोलने एक षटकार मारला त्यानंतर त्याला नॉन स्ट्राइक एंड वरती आपल्याला पाहायला मिळालं, पण आता खऱ्या अर्थानं स्ट्राइक एंड वरती आहे. अजूनही काही घडलं नाहीये, अजूनही काही बिघडलं नाहीये. नेवाली संघ देखील या मॅच मध्ये जिंकला नाहीये, नाही हारलाय तो टीम पळसधरी संघ. 12 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. अजूनही येणाऱ्या 12 चेंडूमध्ये किमान 25 धावा आता शोधाव्या लागतील टीम पळसधरी संघाच्या. अमोल या फलंदाजाला नॉन स्ट्राइक एंड वरती असणाऱ्या अंकित या फलंदाजाला गोलंदाजी मार्क वरती 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज टीम नेवाली संघाचा गोलंदाज सागर. टेनिस क्रिकेटच्या सागरातील एक चमचमता सितारा सागर पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी मार्क वरती तयार. सागरचा चेंडू थोडासा लेट आलाय. बॅट आणि चेंडूचा संपर्क इथे मात्र झाला नाही. पहिला चेंडू सागरनं फेकलाय निर्धाव. युद्धाची झालीय सुरुवात. रिव्हर्सिपचा प्रयत्न. दुधारी तलवार. इस बार गेंद नहीं गई आर पार. रन मिलेगा एक या धावेनं स्कोर कार्ड वरती वाढ. टोटल 11 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. सागर आता स्ट्राइक एंड वरती. सागर मात्र गोलंदाजी मार्क वरती आणि गोलंदाजी बॅट्समन एंड वरती पाहायला मिळतोय फलंदाज अंकित. जबरदस्त चेंडू वेगावरती स्वार होणारा हा गोलंदाज ज्यानं निर्धाव चेंडूचा मारा मात्र इथे सुरू केलाय. नेवाली संघ सुस्थितीमध्ये येण्याचा सातत्यानं प्रयत्न करतोय, पण सुस्थितीमध्ये सुस्ती आली की काय फलंदाजाला आता हा प्रश्न पडलाय.
इथे स्लॉट मध्ये घेतलाय आणि याला टप्प्यामध्ये घेतल्यानंतर कार्यक्रम केलाय तो 6 धावांसाठी बिग हिट षटकार. षटकाराच्या जोरावरती टोटल धावा लागला स्कोर कार्ड वरती 17. संधी मात्र दिली जाईल ती डीजेला. षटकारांना टोटल धावा लागला स्कोर कार्ड वरती 17. पंचांचा नोचा इशारा आलाय. फ्रंट फुट लाईनचा हा नो कदाचित पंचांनी घोषित केला आणि इथे आता खऱ्या अर्थानं पहाटेची वेळ आहे. उघडा डोळे पहा नीट. येणारा नेक्स्ट चेंडू असेल फ्री हिट. षटकार मारणाऱ्या फलंदाजाला ही सुवर्ण संधी. दिवाळीच्या आधीचा बोनस. टीम पळसधरी संघासाठी समोर आहे. आडव्या बॅटनं यावेळेस आपण बघतोय बिग हिट करण्याचा प्रयत्न. सीमारेषेजवळ मिड विकेट मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. फक्त मिळती या चेंडूवरती 1-1-1 आणि फक्त 1 धाव. एका धावेनं स्कोर कार्ड वरती बाद. टोटल 18 की 19 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. चांगला फटका यावेळेस लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधोमध खेळला तो चेंडू. उंची जास्त आहे, लांबी कमी, अंतर मात्र कापता आला नाही. यावेळेस अमोल दरेकर देखील येईल मैदानाच्या बाहेर आणि नेक्स्ट बॅटर जाईल मैदानाच्या आत. तोपर्यंत घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि ऐकूया पुन्हा. राजाधिराज योगीराज परतब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथांचे गीत डीजेच्या माध्यमातून आपण ऐकतोय. श्रद्धा आणि सबुरी हा मूलमंत्र जर तुम्ही जपलात तर आयुष्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक अडचणींना तुम्ही सामोरे जाऊ शकतात. साईंचे ब्रीद वाक्य अर्थातच सबकी इच्छा होगी पुरी. मनामध्ये तुम्ही चांगुलकीची जर भावना ठेवली ना तर आपुलकीनं तुम्हाला साई तुमच्या भेटीसाठी बोलवतील. आणि असं म्हणतात शिर्डी वही जाते जिने साई बुलाते. आणि साईंचा हा सच्चा भक्त आता गोलंदाजी मार्ग वरती येतोय. गोलंदाज आकाश. स्लॉगरचं अंतिम षटक आहे आणि या षटकामध्ये आकाश वरती दिलेली जबाबदारी आहे. या षटकामध्ये त्याला कमीत कमी धावा खर्च करायचे तर प्रति उत्तर देताना फलंदाजाला जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील. या षटकामध्ये किमान 10 धावांच्या शोधात आता फलंदाजाला फलंदाजी करावी लागणार. स्लॉगरचं हे अंतिम तोडफोड मार धाडवालं षटक या षटकामध्ये नेहमी आपण पाहिलंय. आक्रमण आणि आक्रमण. स्ट्राईक एंड वरती फलंदाज अंकित ज्याने एक षटकार देखील मारलाय. अंकित साठी टाकलेला शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू डीप मध्ये 2-2 क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात. मोक्याची क्षणी क्रिकेटमध्ये फुटबॉलचा आनंद त्यांनी घेतला पण या आनंद मात्र गगनात मावला नाही. इथे 2 धावा आल्यात. या 2 धावांच्या मदतीनं टोटल 21 शुभ आकडा.
पुन्हा एकदा जोरदार पद्धतीने बॅट फिरवली जाते. सिंगल पूर्ण आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न वेगानं केला जातोय आणि अशा वेळी दुसरी धाव. चित्याची चपळाई, हरणाची गती आणि या गतीचा अंतर परावर्तित झाले ते 2 धावांनी. 2 धावांनी स्कोर कार्ड वरती वाढ. टोटल 23. षटकातील अंतिम 4 चेंडूचा खेळ शेष. अको टप्प्याचा चेंडू फिरून मारण्याचा प्रयत्न. फाईन लेग क्षेत्र मात्र निवडलं गेलं होतं, पण या चेंडूवरती मिळते ती 1 धाव. एका धावेनं स्कोर कार्ड वरती वाढ. टोटल 24. सामना सर हा लो स्कोरिंग होणार आणि या सामन्यामध्ये नेक्स्ट इनिंग मध्ये देखील मजा येणार, याच्यामध्ये ते मात्र शंका नाही. दोन्ही टीम ह्या दिग्गज आहेत. कर्जत परिसरातील नामांकित 2 संघ एकमेकांच्या विरोधात आज खालापूर नगरीमध्ये येऊन जय भवानी प्रतिष्ठान मानकिवली दोस्ती चषक 2024च्या सोहळ्यामध्ये खेळतायत आणि या सोहळ्यामध्ये खेळताना त्यांनी दमखम मात्र पूर्णपणे पणाला लावलाय आणि चांगला खेळ करून दाखवण्याचा प्रयत्न प्रेक्षकांसमोर त्यांनी केलाय. एकीकडे फलंदाज सातत्याने प्रयत्न करतोय, तो गोलंदाज देखील अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. अजून या षटकातील शेवटच्या 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिल्या 3 चेंडूवरती नक्कीच 5 धावा आल्यात, पण शेवटच्या 3 चेंडूवरती किती धावा येणार. ब्लाइंड शॉट म्हणावा लागेल. कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. चेंडूच्या टप्प्यानुसार, चेंडूच्या मिनिटनुसार आता तुम्हाला धावांची गरज आहे आणि त्या धावा तुम्हाला घ्यायच्यात. सिंगल देखील इथे पुरेशी ठरू शकते. डबलने देखील अंतर वाढवलं जाऊ शकतं. एखाद्या चौकाराने देखील धावांच्या या अंतराला तुम्ही गवसणी घालू शकता, पण इथे हा ब्लाइंड शॉट निर्धाव चेंडूची करतोय सांगता. शेवटचे 2 चेंडू या पहिल्या इनिंगच्या शेवटच्या षटकातील पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा ब्लाइंड शॉट. सातत्यानं डॉट 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 चेंडूचा मारा या षटकामध्ये आपण पाहतोय. पंचांचा डिसिजन मात्र पेंडिंग आहे. आता मात्र स्लॉट मध्ये घेतलाय, पण याला पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलं गेलं नाही. इथे मैदानाच्या आतमध्ये चेंडूला अडवलं जात आहे आणि लागोपाठचे 3 चेंडू या गोलंदाजानं स्लॉगवर षटकामध्ये फेकलेत निर्धाव. आकाशनं मात्र मारली बाजी, कारण त्यानं या षटकामध्ये 1 विकेट घेताना फक्त धावा खर्च केल्या. 5 टोटल धावा लागला स्कोर कार्ड वरती. 24 चेंडूच्या खेळानंतर 24 नेक्स्ट इनिंग मध्ये येणाऱ्या 24 चेंडू मध्ये गरज असेल टीम नेवाली संघाला पळसधरी संघाच्या विरोधात 25 धावांची. या येणाऱ्या 24 चेंडू मध्ये 25 धावा कशा पद्धतीने केल्या जाणार, या धावा रोखल्या जातात की केल्या जातात हे पाहण्याआधी छोटीशी
रावणानं हाणून मारला. म्हणून दसऱ्याच्या दिवशी रावणाला जाळलं जातं आणि प्रभू श्रीरामांची दसऱ्याच्या दिवशी पूजा केली जाते. 22 तारखेला जो उत्सव साजरा केला, दिवाळीच्या आधीची दिवाळी, प्रत्येकानं मात्र पाखिली जल्लोष पाखला मिळाला आणि त्या जल्लोषामध्ये प्रत्येक भाविक भक्त मात्र नाहून गेला आणि प्रभू श्रीरामांचं गीत या वातावरणाला आता भक्तिमय करतंय. आणि या भक्तिमय वातावरणामध्ये आता पळसधरी संघाचे गोलंदाज वाचवतील का 24 चेंडूमध्ये 25 धावा, हे पाहण्यासाठी थेट मैदानामध्ये जाऊया. सलामीची जोडी टीम नेवाली संघाची पाहायला मिळतीये. अक्षय आणि अजिंक्य एच समीकरण मैदानामध्ये आणि गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज पुन्हा एकदा अमोल. A प्लस A 3 प्लस झाल्यानंतर मेगा होल्ट वाढतोय की कमी होतोय. पण इथे पॉइंटचा क्षेत्ररक्षक चुकलाय. 3-3 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. रेस लागलीये, शर्यत लागलीये. या शर्यतीत जिंकलाय तो फलंदाज अक्षय, ज्यानं पहिल्याच चेंडूवरती घेतल्या 2 धावा. चांगला क्षेत्ररक्षण पण इथे थ्रो चुकीचा. सिंगलला पुन्हा एकदा स्कोर कार्ड वरती वाढ. मन शुद्ध तुझ गोष्ट आहे पृथ्वी मुलाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची. इथे निर्भयपणे तुम्हाला आता खेळ दाखवावा लागेल. अमोल दरेकर ज्याला करून दाखवावा लागेल. अमोलचा हा चेंडू यावेळेस पॉइंटच्या दिशेने खेळला जातोय. गोळीच्या वेगाने चेंडू जाईल आरपार, मिळतील धावा 4. जब मिलेंगे रन 4 तो जरूर होगा बेड़ा पार. ठोक डीजे मेरे यार. इथे फिरून मारण्याचा प्रयत्न सक्सेसफुल. चेंडू जातोय मिड विकेटच्या बाहेर. चौकारानंतरचा हा 440चा करंट देणारा षटकार. षटकार षटकार टोटल 13. अजूनही विजयासाठी 12 धावांची गरज. हा फटका A1 क्वालिटीचा बिग हिट झटका पाहायला मिळाला. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषा पार. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारलेला हा पॉवरफुल सक्सेसफुल A1 क्वालिटीचा बिग बिग षटकार. टोटल 19. पुन्हा एकदा चेंडू लँड होईल का आरपार. पहिल्या षटकामध्ये धावा केल्यात 25 पूर्ण आणि हा सामना जिंकलाय टीम नेवाली संघानं. आणि या मॅचचा शिल्पकार हॅलो 6 चेंडूमध्ये 25 धावा करणारा आहे की मिडन षटक फेकणार आहे. पण पहिल्या इनिंगचा विचार केला तर लो स्कोरिंग सामना होता. म्हणजे गोलंदाजाच्या दिशेनं आपण पाहतोय मिडन षटक फेकणारा गोलंदाज ठरतोय या मॅचचा हिरो, या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच अक्षय, मॅन फ्रॉम नेवाली. याला विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं.